साध्या इथे खर्च कराले कसा काट्याने काटा काढावी लागला. आता तो हरीचा बाप हॅलो हरीचा बाप आमचे सुद्धा आपल्या देवाघरी गेला किसन भाऊ गोडे थोडे आणि उरला नारायणराव त्याची पत्नी संपता हे सुद्धा लवकरच जाणार. मग आपण दोघे कोण किरण आणि हा हॅलो शास्त्री. हॅलो 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 किती पण हॅलो 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 किती पण माझं उशीर किती झाला प्रेम किरणवर होत हे त्या माझं किती प्रेम किरणवर होत हे त्याला कधीच कळालं नाही. आता कळलं किती प्रेम किरणवर आहे. किरण अगं कुठं गेलीस? मी आत्ताच थोडा अर्धा घंटा झाला इथे रानावनात फिरत होतो, आलो मी. कसं झाला आपला प्रोग्राम किरण? अगदी छान. पण आता आहे ना तो आमच्या घरचा खेळडा आणि तो माझा बैलोबा नवरा याचा सुद्धा काटा काढावा लागेल. काढूनच तो सुद्धा उपाय आहे ना माझ्याकडे. मग सांग ना मग काय करायचं. आता तू एक काम कर, त्या खेट्याची किती एकर जागा आहे? 2 एकर. आता रवी तर गेलाच. आता तो रवीचा बाबाही सुद्धा जाईल, रवीची आई सुद्धा जाईल. नाही 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 त्यांना काही करायचं नाही. पहिला आपल्या घरचा तो खेळडा आहे ना पहिला त्याचा विल्हेवाट लावायला लागेल. त्याला बंडील तुटून टाकणार नाही तर का? बंडील तुटून टाक. 2 बैल आहे तुमच्याकडे, हा. एक बैल विकून टाक म्हणा. अरे तसं नाही, त्याच्यावर आरोप आणायचं. कोणता? माझ्यावर बळजबरी केलाय म्हणून. त्याचे ते घरचे पुंजणी आहे ना धानाचे. हा. तुझ्या नवऱ्याला सांगते जाऊन टाक. त्याने काहीच भेटलं नाही पाहिजे. हा गावामध्ये भीक मागून जगते बस. बिलकुल तू नाही, तुझ्या नवऱ्याला सांग तू माझी पत्नी होणार. गेली तर मी राहिलो होता म्हणून तू नाही आता हात लावायची. तो अडाणी आहे ना त्याला सांग. आता तूच जाऊन अशी करशील मग मी असा तिकडं मी इकडं. तुम्ही काही करणार नाही, सगळं काम त्या माझ्या नवऱ्यालाच करावं लागतं. त्याच्याकडूनच करायचं. त्याच्याकडून केला चल गटाव हे मग कोणाकडं आपल्याकडं. मग आपण दोघे आरामशीर राहायचं. प्रत्येक शब्दात किरण हे माझे ऐकलं. अरे या घराला आग लावल्याशिवाय मी कधी सहसा बसणार नाही. शास्त्री म्हणतात ना मला, अरे तो नार्या नसता मागला असता या किरणला तर किरण ही माझी झाली असती. आज त्याच्या घराला दुधारी झाली नसती. आज त्या माझ्या पोटावर पाय मांडून आपल्या भावाचं लग्न करून दिला त्या अडाणी. त्याला काही समजत नव्हतं, फक्त शेतात राब करायचा आणि आलेला करलेला घरी आणून टाकायचा. ते दुकान जगत होते.
जोडी लागतात म्हणून. झोपाची वेळ नाहीये हा. ही कामाची वेळ आहे आता. कामाची वेळ आहे का? हम्म. चाल ना मग. कुठं कामाची वेळ आहे म्हणता तर मी तुला जे काम कामं कर म्हणता. सांगते ना ते करायचं हं? कोण देव सांग. काय म्हणते त्यांची पुंजणी आहेत ना हा. शेतामध्ये हा. ते जाळून टाकायचं. जाळून टाकून त्याचे पूजणे. हा काहून? काऊन म्हणजे त्यांना खाणं अन्न नाही मिळालं पाहिजे. ते मरू देत ना असे सुपाशी मरू देत. ते त्याला भेटो घे ना अन्न भात ना खावायला भेटला झाला. ते भात नाही ना अन्न नाही सारखंच आहे त्यांना खायला मिळालंच ना पाहिजे. कशी म्हणताय? हा तर जाळून टाकून. हा सगळं जाळून टाकायचं. हो गे जमते गे. नाव त्याचे जाळून टाकून लाया कर इकाल नेऊ बाजारामध्ये. हा, हा, हा. चाल मग. हे सगळं तुम्ही करा का मग मी करतो. हे हे इकडे जाऊन गडचिरोली जिल्ह्यात जातो. 2-4 माळे घेऊन येऊ तिकडून. आणलेच आहे. हा टाकू. हो. आता माझी बायको सांगली ना मी 4 ढबू खिशात टाकतो ना जाऊन येतो गडचिरोलीकडे. दोन टाकू बोलावतो यायचा लाव म्हणतो सपाटा. इकडे सपाटा लावत तिकडे मी पोंड्या भरतो लाया. धान धान नाले पेटवून दे. हा असा नाही तुम्ही माझ्यासोबत जास्त ताव मारत होत्या. आता तुम्हाला भिकाचा ढोबर फिरायला होता. नार्या हा आपल्या कधी खिशाला नाही लावला खार्या. लोकांचा बुंगा भर या नार्या. माझ्यानं तर धान कापायचं आहे हो. माझ्यानं कापणं होत नाही हो. आपली एक बांधीत राहिली आहे हो. अगं धान कापावंच लागेल आपल्याला. अगं बाळाची आठवण करत बसल्या नाही जमणार. अगं धानाची कापणी करून टाकू आणि घरी जाऊ. 1-2 दिवसामध्ये मग बांधता येईल. पण माझी सुद्धा म्हणजे कापणं आहोत हो. माझी सारखी माझ्या बाळाची आठवण येत आहे हो. अगं बाळाची आठवण काढत बसल्या नाही जमणार हे सुद्धा. मनोमनी अगं करायचं ते काम माझ्या करावंच रवीचीच आठवण येत आहे हो मला. धान मी कशी कापू हो? तू बस, मी कापतो. नाही हो. कशी बसेल थोडा बस मला आधार होईल हो. कापू लागते हे धान. आपल्या रवीची आठवण काढते बसून. हे काहीच खरं नाही हो. अगं रडत बसल्याने काही होणार नाही. चल धान कापू आणि घरी जाऊ तर. चला. चल अंधार पडत आहे. आता आपण घरी जाऊ तर. हो कारण चला. जनावरांची डुकराची फार भीती आहे. खरंच. आपण लवकर घरी जाऊ तर. चला आपण घरी निघू. चला. ये. टाकू भाऊ. हिऱ्या पिर्या बघा होतो. हिऱ्या पिर्या भाऊ. भाऊ नमस्कार. राम राम. नमस्कार. करतो. एक काम आहे तुमच्याकडे. सांगा पैसा किती घेतात ते सांगा.
ढगल पूर्ण पुरा ना धान जाळून टाकून नाही तर दोघाले मारायचा. किती एकर आहे? आहे 5 एकर याची आहे जवळची आणि तिकडे कापसाची कापूस राहू द्या पहिले धान जाळून टाका. बर किती देतो म्हणले मग? हा? किती म्हणता? किती घेता? 1 करोड नाराज बापरे 1 करोड कधी मोजल्या का 1 करोड? बापरे माझ्या हिर्या पिर्या 1 करोडाचा एक जर करोड केल्या मी मला तुमच्यामध्ये विसरून झाला का? हा नमस्कार मामाजी. पैसा काही गेला तरी चालल, पण हा हरीच्या संसाराची राग रांगणी झाली पाहिजे. हरीच्या राग रांगोळी करून म्हणा 1 करोड म्हणताचे. मी जायला तयार आहे ना. 1 करोड होय, एक काम करा, 1 करोड माझ्याकडे देऊन द्या. मी त्याची टोपली बिलकुल मारून टाकतो. हे घ्या. हिरे भाऊ पिरे भाऊ पैसा आपल्याकडे भरपूर आहे. ससरा मला मालदार आहे. ठीक आहे, पण हा काम झालाच पाहिजे. हे घ्या तुम्हाला ऍडव्हान्स. कामाची ऍडव्हान्स धरा. बाकीचा पैसा काम झाल्यावर 1 लाख ऍडव्हान्स. 1 लाखांना ढुकून नाही देत. बाकीचा पैसा काम झाल्यावर एवढा देतो. बिलकुल पण काम मात्र बिलकुल सक्सेसफुल झाला पाहिजे. बिलकुल हा. जर तुम्ही काम पूर्ण केल्या नाही तर तुम्हाला दिलेल्या ऍडव्हान्सचा डबल पैसा देईल. बिलकुल बिलकुल फोटो देऊ का? फोटो फोटो वाटत